नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीचे प्रभावी उपाय, त्याचप्रमाणे चैत्र पौर्णिमेचे लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रभावी उपाय। चैत्र पौर्णिमा ही आहे खास। या उपायांनी लक्ष्मी माता करेल धन वैभवाची बरसात। पौर्णिमा ही लक्ष्मी मातेची आवडती तिथी। या तिथीवर ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय केले असता तुमची आर्थिक परिस्थिती बदलू शकते। यंदा 23 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा आहे। पौर्णिमेच्या तिथीला लक्ष्मी पूजा केली असता आपली आर्थिक स्थिती सुधारते असा भाविकांचा अनुभव आहे। यासाठी ज्योतिष शास्त्राने काही तोडगे दिले आहेत। याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या दिवशी गंगा स्नान तसेच उपयुक्त वस्तूंचे दान केल्याने मनुष्याची सर्व पापांपासून मुक्तता होते आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रत्येक तिथीचे वेगळे महत्त्व आहे। पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानासह माता लक्ष्मीची पूजा केली जाते। चैत्र पौर्णिमा ही हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा आहे। या दिवशी माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरी पूजा केल्याने श्रीहरींची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात पैशाची कमतरता पडत नाही। या दिवशी केलेले काही उपाय माणसाचे भाग्य उजळवण्यास मदत करतात। चला जाणून घेऊया अशाच काही उपायांबद्दल ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पद्धतीने पूजा अर्चना करावी। लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीची पूजा करून त्यांच्या सेवा उपासना खास करून केल्या पाहिजे। चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला पांढरी मिठाई, बत्तासे किंवा तांदळाची खीर अर्पण केल्यास लाभ होतो। यासोबत या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे। हा उपाय केल्याने घरातील संपत्ती कधीही कमी होत नाही, उलट वाढतच जाते आणि देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते। चैत्र महिन्यातील पौर्णिमा देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी खूप खास असते। या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध आणि गंगाजल अर्पण करावे। यामुळे व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते। या दिवशी हनुमान जन्मोत्सव असल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याबरोबर हनुमंताच्या पूजेलाही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते। या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात। तुमच्या जीवनात जर का काही अडचणी असतील, संकटे असतील तर तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून काही उपाय करू शकतात। यामुळे तुमच्या सर्व अडचणी ह्या नष्ट होतील। तुम्हालाही जर का हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी काही उपाय करायचे असतील तर या उपायांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी गरजूंना सूर्यास्तापूर्वी अन्नदान करा आणि शक्य असल्यास यथाशक्ती आर्थिक मदत करा। तसे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा केली जाते। चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणून या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा असं म्हणतात। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करावी। असे करणे अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करून जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते। पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून दार स्वच्छ करावे। उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं। मुख्य दरवाजाला 11 आंब्याच्या पानांचं तोरण आवर्जून लावावे। यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते। माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते। यानंतर घरामध्ये माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची घरात पंचोपचारे पूजा करा। शुद्ध तुपाचा दिवा माता लक्ष्मीला लावा।
दिव्यात 2 लवंग, 2 हिरवी विलायची टाका. यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. यामुळे आपल्या घरात बरकतता राहते. धनधान्य सुखसंपत्तीची कमतरता पडत नाही. यानंतर दिवसभरात केव्हाही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा करावी. याने देखील माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करते. ज्या घरात श्रीयंत्र असते त्या घरात माता लक्ष्मी स्थिर स्वरूपात असते. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा करा. चैत्र पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी तुमच्या कुलदेवीच्या टाकावर, मूर्तीवर आवर्जून कुंकुमार्चन सेवा करावी. यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीची कृपा, आशीर्वाद प्राप्त होतात. ज्या घरात कुलदेवीचे आशीर्वाद असतात त्या ठिकाणी लक्ष्मी ही अखंड वास करते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जर का सत्यनारायण पूजा करायची असेल तर तुम्ही ही पूजा 23 एप्रिल 2024 म्हणजेच मंगळवार रोजी प्रदोष काळामध्ये संध्याकाळी करू शकतात. आणि ज्यांना नव्याने सत्यनारायण करण्याची सुरुवात करायची असेल त्यांनी देखील या चैत्र पौर्णिमेपासून सुरुवात करू शकतात. वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांसाठी हा दिवस खूप खास मानला जातो. या दिवशी पती पत्नीने मिळून चंद्रदेवाला अर्घ अर्पण करावे. असे मानले जाते की असे केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात, घरात सुख समृद्धी येते, सदस्यांमध्ये प्रेम वाढते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कच्च्या दुधात तांदूळ मिसळून चंद्राला अर्घ अर्पण करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. अर्घ अर्पण करताना ओम श्री श्री श्रू स चंद्रमसे नमः किंवा ओम ऐं क्लीं सोमया नमः या मंत्राचा जप करत राहावे. यामुळे देवी तुमच्यावर लवकर प्रसन्न होते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करावी. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मी अष्टक 11 वेळा पठण करावे. 11 वेळा शक्य नसेल तर 1 वेळा लक्ष्मी अष्टक पठण करावे. माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा 108 वेळा जप करू शकतात. याचबरोबर या दिवशी हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. श्री रामरक्षा स्तोत्राचं पठण तुम्ही करू शकतात. याचबरोबर मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे. ओम ह्रीं हनुमंताय नमः या मंत्राचा दिवसभर जप करू शकता. याच बरोबर या दिवशी 16 वेळा श्री सुक्तम पठण करू शकतात. त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी 1 वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करू शकतात. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करू शकतात. या सेवा तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायच्या आहे.